नमस्कार मित्रांनो, आज आपण टॅली ERP9 मध्ये नवीन कंपनी कशी क्रिएट करायची आहे ते आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण त्यानंतर टॅली हे सॉफ्टवेअर ओपन करून 3 नंबर क्रिएट कंपनी या कॉलमवर यायचे आहे. त्यानंतर क्रिएट कंपनी हे याच्यावर क्लिक करून ओपन करायचे आहे. त्यानंतर मी आता साईराम हे नाव टाकून साईराम एंटरप्राइजेस या कंपनीचे नाव टाकायचे. जसे की तुमच्याकडे जी कंपनी आहे त्या कंपनीचे नाव टाकून घ्या. तुमची जी कंपनी असेल त्या कंपनीचे तुम्ही नाव टाकून घ्या. त्यानंतर आपला ॲड्रेस टाकायचा आहे. मी आता एक्झाम्पलसाठी ॲट अ पोस्ट टाकून डॉट 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 त्यानंतर तुमचा तालुका डिस्ट्रिक्ट हे पण टाकून घ्या. त्यानंतर आपली कंट्री इंडिया हे पण सिलेक्ट करा. कंट्री सिलेक्ट केल्यानंतर आपलं स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करा. जो आपला पिन कोड आहे तो सिलेक्ट करा. मी एक्झाम्पलसाठी टाकत आहे 4111. तुमचा जो फोन नंबर असेल तो फोन नंबर टाका. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंतर फॅक्स नंबर टाका. आणि ज्या मेल आय डी ज्या तुम्ही सॉफ्टवेअर खरेदी केलं आहे टॅली ERPचे तोच मेल आय डी इथे टाकावा. आणि जर कंपनीची वेबसाईट वगैरे काही असेल तर इथे वेबसाईट टाकून घ्या. या इथे जर तुमची फायनान्शियल इयर 24-25 यासाठी टॅली तुम्हाला जर क्रिएट करायची असेल किंवा बनवायची असेल त्यासाठी इथं तुम्हाला पिरियड फायनान्शियल इयर बिगिंग्स फ्रॉम 1/4/24 टू बुकिंग फ्रॉम 1/4/24च ठेवे. त्यानंतर आपण F2 हे दाबून चेक करावं की फायनान्शियल इयर 24-25 असं आहे की नाही. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.